Hello friends, today we are going to start a new topic, that is anti-Parkinsonian drugs. What is the mechanism of the action, what is the drug of choice for this disease, and what is the interaction. तर मग पार्किन्सोनिझम काय आहे, तर आपल्या जे न्यूरोट्रान्समीटर असतात, एक डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर आणि ॲसिलकोलिन, ह्या दोन न्यूरोट्रान्समीटरमध्ये इम्बॅलन्स जर झालं तर त्यामुळे काय होतं, पार्किन्सोनिझम डिसीज होतं. म्हणजे डोपामाइन जर डिक्रीज झालं, कॉन्सन्ट्रेशन किंवा ॲक्टिव्हिटी जर डिक्रीज झाली आणि ॲसिटिल्कोलिनची जर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली तर ह्यामुळे जर काय होतं, पार्किन्सोनिझम आपला डिसीज होतो. तर याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण कोणते ड्रग यूज करतो आणि ते ड्रग मेन काय करतात, तर ड्रग आपण डोपामाइनची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणारे आणि ॲसिटिल्कोलिनची ॲक्टिव्हिटी डिक्रीज करणारे आपण काय करतो, ड्रग्स यूज करतो फॉर दी ट्रीटमेंट. तर कोणकोणते ड्रग, तर मेनली डोपामिनर्जिक ड्रग आणि अँटीकोलिनर्जिकचे ड्रग्स, हे दोन ड्रग यूज केले जातात. तर फर्स्ट आहे डोपामिनर्जिक ड्रग. डोपामिनर्जिक ड्रगमध्ये किती ड्रग आहेत, तर डोपामाइन प्रिकर्सर, डोपामाइन फॅसिलिटर, डोपामाइनचे ॲगोनिस्ट, डोपा डी कार्बॉक्सिलेज इनिबिटर, माओ बी इनिबिटर आणि कॉम्प्ट इनिबिटर. तर माओ बी, कॉम्प्ट आणि डोपा डी कार्बॉक्सिलेज हे जे आहेत हे काही एन्झाईम आहेत. म्हणजे आपण आपल्या पार्किन्सनिझम ट्रीटमेंटमध्ये आपल्याला डोपामाइन पाहिजे, पण डोपामाइनचं नेचर कसं आहे, डोपामाइन जो आहे तो हायड्रोफिलिक नेचरचा आहे आणि आपल्याला डोपामाइन हा डायरेक्टली देता येत नाही. त्यामुळं आपण डोपामाइनचा प्रिकर्सर देतो, कोणता, लिओडोपा. आणि लिओडोपाचं नेचर कसं आहे, लिपोफिलिक नेचर आहे. आणि लिपोफिलिक नेचर असल्यामुळं लिओडोपा काय करतो, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि आपल्या ब्रेनमध्ये जाऊन तिथून आपल्याला मग पार्किन्सोनिझम आपल्याला ट्रीट होतं. तर मग आपण डोपामाइन देत नाही, तर डोपामाइनच्या ठिकाणी आपण डोपामाइनचा प्रिकर्सर देतो, कोणता, लिओडोपा. आणि हा फर्स्ट झाला डोपामाइन प्रिकर्सर. म्हणून पण क्वेश्चन विचारतो शकतो की डोपामाइनचा प्रिकर्सर कोणता आहे, तर लिओडोपा. देन डोपामाइन फॅसिलिटर. डोपामाइन प्रिकर्सर आणि फॅसिलिटरमध्ये फरक आहे. तर डोपामाइन फॅसिलिटर काय, ॲमेंटेडिन. देन डोपामाइनचे ॲगोनिस्ट कोणकोणते आहेत, तर डोपामाइनचे ॲगोनिस्ट दोन आहेत, एक अर्गॉट डेरिव्हेटिव्ह आणि एक नॉन अर्गॉट डेरिव्हेटिव्ह. तर अर्गॉट डेरिव्हेटिव्हमध्ये ब्रोमोक्रिप्टिन आहे, पर्गोलाइड, लिसुराइड आणि कॅबर्गोलिन. आता डोपामाइन ब्रोमोक्रिप्टिन जो आहे तो काय, D2 ॲगोनिस्ट आहे. ब्रोमोक्रिप्टिन हा कसला आहे, अर्गॉट डेरिव्हेटिव्ह आहे. आणि ह्याला तर मग ब्रोमोक्रिप्टिन आणि पर्गोलाइड जे आहेत ना ते शॉर्ट ॲक्टिंग ड्रग आहेत. आणि नॉन अर्गॉट डेरिव्हेटिव्हमध्ये कोणते, पिरिबिडिल आहे, प्रोपिनिरोल, प्रामिपेक्झोल, अपोमार्फिन आणि रोटिकोटिन. तर हे काय आहेत, लॉंग ॲक्टिंग ड्रग आहेत. आणि जे अर्गॉट डेरिव्हेटिव्ह आहेत ते काय करतात, गँग्रीन कॉज करतात. गँग्रीन जे आहे ना ते कॉज करतात आणि हे गँग्रीन कॉज करत नाहीत. कोणते, नॉन अर्गॉट डेरिव्हेटिव्ह जे आहेत ना ते गँग्रीन कॉज करत नाहीत. त्यामध्ये प्रामिपेक्झोल आणि रोपिनिरोल जो आहे तो रेस्टलेस लेग सिंड्रोम, कोणता, प्रामिपेक्झोल आणि प्रामिपेक्झोल आणि रोपिनिरोल हे रेस्टलेस लेग सिंड्रोम याच्या ट्रीटमेंटमध्ये यांचा यूज केला जातो. आणि रोटिकोटिन जो ड्रग आहे हा आपण ट्रान्सडर्मल पॅचेसमध्ये देतो. रोटिकोटिन हा ट्रान्सडर्मल पॅचेसमध्ये देतो. रोपिनिरोल, प्रामिपेक्झोल हा रेस्टलेस लेग सिंड्रोमच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. आणि जो अपोमार्फिन आहे, अपोमार्फिन काय आहे, तर D4 ॲगोनिस्ट आहे. D4 ॲगोनिस्ट, डोपामाइन 4 रिसेप्टर जो आहे ना त्याचा ॲगोनिस्ट म्हणून कोणता ड्रग, अपोमार्फिनचा यूज केला जातो. तर हे झाले तुमचे डोपामाइनचे ॲगोनिस्ट, म्हणजे डायरेक्ट ते डोपामाइनच्या रिसेप्टरवर जाऊन त्यांचे ॲक्शन शो करतात. त्यामध्ये दोन, अर्गॉट डेरिव्हेटिव्ह आणि नॉन अर्गॉट डेरिव्हेटिव्ह. नॉन अर्गॉटचे डेरिव्हेटिव्ह ते कसे असतात, लॉंग ॲक्टिंग असतात. आणि शॉर्ट ॲक्टिंगमध्ये कोणते, अर्गॉट डेरिव्हेटिव्ह, कोणते, ब्रोमोक्रिप्टिन आहे, पर्गोलाइड, लिसुराइड आणि कॅबर्गोलिन, हे झाले अर्गॉट डेरिव्हेटिव्ह. देन नेक्स्ट, आता हे झाले डोपामाइनवर रिसेप्टरवर ॲक्शन करणारे किंवा डोपामाइनचा प्रिकर्सर म्हणून कोणता आहे, लिओडोपा आहे, फॅसिलिटर म्हणून ॲमेंटेडिन आहे, हे झाले डोपामाइन. पण आता डोपामाइन जो आहे आपण आता लिओडोपा दिला तर लिओडोपाचं मेटाबॉलिझम होऊ नये म्हणून जे ड्रग त्यांच्या एन्झाईमवर जे ॲक्ट करतात ना त्यांना कोणकोणते आहेत, तर डोपा डी कार्बॉक्सिलेज इनिबिटर, माओ बी इनिबिटर आणि कॉम्प्ट इनिबिटर. तर डोपा डी कार्बॉक्सिलेज इनिबिटर जो आहे तर त्याचा यूज कुठे केला जातो आणि माओ बी आहे तो काय करतो आणि कॉम्प्ट काय करतो तर ते पाहूया. तर आपण लिओडोपा दिला. लिओडोपा काय, प्रिकर्सर आहे. मग लिओडोपाचं जे मेटाबॉलिझम आहे ते डोपा डी कार्बॉक्सिलेज करतो आणि कॉम्प्ट करतो. आता कॉम्प्ट
लिओडोपाचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? 3O मिथाइल डोपामध्ये करतं. तर मग आपण कॉम्प्ट इनहिबिटरमध्ये कोणते ड्रग देतो? 2 ड्रग देतो, एक टोलकॅपोन आणि एक इंटाकॅपोन. आता टोलकॅपोनमध्ये नावामध्येच आहे TO म्हणजे 2 टू म्हणजे काय 2 म्हणजे पेरिफेरल आणि ब्रेन दोन्ही पण ठिकाणी जो कॉम्प्ट जो एन्झाईम आहे त्या दोन्ही पण ठिकाणी हा टोलकॅपोन काय करतो? इनिबिट करतो आणि लिओडोपाचं कन्व्हर्जन 3O मिथाइल डोपामध्ये होऊ देत नाही. आणि इंटाकॅपोन जो आहे तो फक्त पेरिफेरली ॲक्टिंग आहे. मग टोलकॅपोन हा काय आहे तर कसं आहे, मोर पोटंट आहे दॅन द इंटाकॅपोन. पण टोलकॅपोनचा यूज केला जात नाही का तर हा टोलकॅपोन काय करतो? हेपॅटोटॉक्झिसिटी कॉज करतो. हेपॅटोटॉक्झिक आहे टोलकॅपोन. आता कसं लक्षात ठेवून? टोलकॅपोन 2 से 2 लक्षात ठेवायचं. TO म्हणजे हा दोन्ही पण ठिकाणी आणि L म्हणजे काय तर हा लिव्हरसाठी काय करतो? टॉक्झिक आहे. किंवा 2 से आपण टॉक्झिक पण लक्षात ठेवू शकता. टू से दोन्ही ठिकाणी आणि 2 से टॉक्झिक. आणि कशासाठी तर लिव्हरसाठी हा काय आहे? टॉक्झिक आहे. म्हणजे काय? हेपॅटोटॉक्झिसिटी कॉज करतो. त्यामुळे टोलकॅपोनचा यूज एवढा जास्त केला जात नाही. त्यानंतर मग कोणाचा यूज करायचा तर इंटाकॅपोनचा यूज करतो आपण. देन डोपा डी कार्बोक्सिलेज इनिबिटर, त्यांचं मेकॅनिझम काय तर डोपा डी कार्बोक्सिलेज इनिबिटर जे आहे ते कार्बिडोपा आणि बेन्झेराझाईड म्हणजे लिओडोपा आपण दिला तर लिओडोपाचं डोपामाइनमध्ये कन्व्हर्जन आपल्या पेरिफेरल साईडला होऊ द्यायचं नाही. म्हणून डोपा डी कार्बोक्सिलेज इनिबिटर द्यायचे. कोणते? कार्बिडोपा अँड बेन्झेराझाईड. आता जर ह्याचं जर कन्व्हर्जन पेरिफेरल साईडला जर डोपामाइन लिओडोपाचं जर डोपामाइनमध्ये जर कन्व्हर्जन झालं तर ह्यामुळं आपल्याला पेरिफेरल साईडला डोपामाइन पाहिजेच नाही. आपल्याला ब्रेन आहे जे सेंट्रली आहे ना तिथं डोपामाइनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करायचे, नॉट दी पेरिफेरल साईट. मग डोपामाइनचं जर कॉन्सन्ट्रेशन जर पेरिफेरल साईटला जर इन्क्रीज झालं तर त्यामुळं काय होतं? अरिथमिया कॉज होतो. देन नॉझिया, ओमेटिंग. आणखीन काय होतं तर पोस्चरल हायपोटेन्शन होतं आणि हायपरटेन्शन होतं. हे आपल्याला होऊ द्यायचे नाहीत. म्हणून आपण मेनली लिओडोपा, कार्बिडोपा आणि बेन्झेराझाईड यांना कॉम्बिनेशनमध्ये दिलं जातं. डॉक्टर प्रिस्क्राईब करतात की लिओडोपा, कार्बिडोपा आणि बेन्झेराझाईड म्हणजे डोपा डी कार्बोक्सिलेज इनिबिटर आणि L-डोपा ह्याला नेहमी कॉम्बिनेशनमध्ये दिलं जातं. कारण टू अवॉइड दी पोस्चरल हायपोटेन्शन, अरिथमिया हे जे आहे ते अवॉइड करण्यासाठी यांना कॉम्बिनेशनमध्ये दिलं जातं. मग हे झालं डोपा डी कार्बोक्सिलेज इनिबिटर. देन आपण नेक्स्ट बघणार आहे ते माओ बी इनिबिटर कोणते? ते सेरेजिलिन आणि रेसाजिलिन. आता माओ बी इनिबिटर काय म्हणजे त्यांची ॲक्शन कुठं असते तर माओ बी इनिबिटर जे आहेत ना ते सेंट्रली ॲक्टिंग करतात. म्हणजे सेरेजिलिन आणि रेसाजिलिन जे आहे ना ते सेंट्रली ॲक्टिंग करतात. आणि एक इंटरॅक्शन मेन आहे कोणती? चीज रिॲक्शन काय आहे तर चीज रिॲक्शन कोणामुळे होते तर माओ ए इनिबिटरमुळे होते. चीज रिॲक्शन माओ ए इनिबिटरमुळे होतं. तर आता हे जे ड्रग आहेत हे माओ बी इनिबिटर आहेत. मग सेरेजिलिन आणि रेसाजिलिन जे आहे ना त्यांचं जर कॉन्सन्ट्रेशन जर आपण इन्क्रीज केलं, सेरेजिलिन आणि रेसाजिलिन जे आहेत त्यांचं जर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर हे माओ एला पण इनिबिट करतात. आणि त्यामुळं काय होतं? चीज रिॲक्शन म्हणजे हायपरटेन्सिव्ह क्रायसिस होतं. चीज रिॲक्शन म्हणजे काय? आपण टायरामाइन फूड कंटेनिंग जे हा आहे पदार्थ आहेत त्यांच्यासोबत जर आपण माओ ए इनिबिटर जर दिले तर काय होतं तर हायपरटेन्सिव्ह क्रायसिस होतं. मग हायपरटेन्सिव्ह क्रायसिसलाच आपण काय म्हणतो? चीज रिॲक्शन. मग हे अवॉइड करण्यासाठी आपण काहीतरी ह्यांना माओ जे ए इनिबिटर आहेत त्यांना आणि टायरामाइन कंटेनिंग फूड आहे ते दोन्ही एकत्र देत नाहीत. तर हे झाले सगळे कोणते? डोपामिनर्जिक ड्रग. देन आपण अँटीकोलिनर्जिक जे ड्रग आहेत 2च उपाय होते पार्किन्सनिझम ट्रीट करण्यासाठी. एक तर डोपामाइनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज करा आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणजे ॲसिडकोलिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय करायचं? डिक्रीज करायचे. मग अँटीकोलिनर्जिक जे ड्रग आहेत कोणते? ट्रायहेक्झिफेनिडिल म्हणजे ह्यालाच बेन्झहेक्झोल असं म्हणतात. देन प्रोसायक्लिडिन, बायपेरिडिन आणि ऑर्फेनाडिन हे 4 ड्रग आहेत. तर हे जे ड्रग आहेत मेनली काय करतात तर ॲसिडकोलिनचं कॉन्सन्ट्रेशन काय करतात? डिक्रीज करतात. आणि हे ड्रग जे आहेत अँटीकोलिनर्जिकचे हे ड्रग यांना ड्रग ऑफ चॉईस आहेत. इन पार्किन्सोनिझममध्ये ड्रग ऑफ चॉईस म्हणलं तर हे ड्रग आहेत. आणि देन अँटीहिस्टॅमिनिकचे ड्रग आहेत कोणकोणते? डायफेनहायड्रामाइन, ऑर्फेनाड्रिन अँड प्रोमिथाझिन हे अँटीहिस्टॅमिनिकचे ड्रग ॲज अ पार्किन्सनिझममध्ये फॉर द ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. आणि
सांगायचं म्हणजे जो लिव्होडोपा आहे, तर लिव्होडोपामध्ये मेनली हा विटॅमिन B6 जे आहे, विटॅमिन B6 हे पण दिलं जातं. विटॅमिन B6 ह्याला काय आणखीन एक नाव आहे पायरिडॉक्झिन. पायरिडॉक्झिन लिव्होडोपा हे नेहमी कॉम्बिनेशनमध्ये दिलं जातं.